नव्हता. फलंदाजाचा मात्र चेंडू इष्टांच्या खूपच बाहेर. पंचांचं वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने अकाउंट ओपन होतोय वीरताना दापोडे या संघाचं. सांघिक कामगिरी कशा प्रकारे महत्त्वाची असते याचा प्रत्यय यापूर्वीच्या सामन्यामध्ये आला होता. सलामीवर शून्यावर बाद झाल्यानंतर सुद्धा मधल्या फळीने चांगली फलंदाजी करून विजय प्राप्त केला होता. यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाजचा लिटिल मास्टर प्रशांत. पहिला चेंडू वाईट चेंडू हाताळल्यानंतर या चेंडूवर मात्र कमबॅक केलेलं आहे. निर्धाव चेंडू समाप्ती. यावेळी मात्र क्रिकेटचा फटका खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट पॉइंटला आणि चेंडू होतोय डीप पॉइंट मधून शिमाशेपारा चौकार. क्रिकेटचा फटका आपण पाहतोय आणि चौकाराने धावसंख्या 5. हे प्रीप्ले मध्ये आपण पाहिलं होतं. चेंडू गेला होता डीप पॉइंट मधून शिवमाशापरा चौकारासाठी. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आज गंगामाता गोंदवले संघाचे क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे हा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकलेला आहे. यावेळी थोडासा खराब दिशा चेंडू. पंचांचा वाईट सेशन होते. अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 6. जास्तीत जास्त ऑफस्टोनचा मारा करताना दिसतोय आणि कधी कधी दिशा भरकटताना दिसतोय. कारण या षटकामध्ये 2 चेंडू हे अवांतर वाईटच्या रूपाने हाताळले आहेत गोलंदाजाने. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. वाडेशच्या डीप मिड ऑफला तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 7. चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं तर तुम्हाला त्या दृष्टीने सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळू शकतो. कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. दरम्यान भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष निलम नाईक सरांचं इथे आगमन झालेलं आहे. निलम नाईक सर निश्चितच आपलं जयभन चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. निलमजी नाईक आपलं हार्दिक स्वागत आहे. विशेष म्हणजे ते उद्योगपती आहेत कारविलीचे. त्याचबरोबर उपाध्यक्ष आहेत. यावेळी मात्र संधी होती धावबादची. धाव घेता आलेली नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. यावेळी मात्र अपील केला जातोय जोरदार. मात्र पंच सहमत नाहीत. पंचांच्या हात समांतर धाव मिळते वाईट चोपाने अवांतर आणि अवांतर धावेने विरुद्धाने दापोडे संघाची धावसंख्या होते ते 8. उत्साह खूप दिसला. अपील देखील उत्साहाने केलेला आहे. आत्मविश्वास मात्र अजिबात नव्हता. पहिलं षटक मार्गस्थ आहे लिटिल मास्टर प्रशांत यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत केलेले आहे. सामनागर फलंदाज हर्षद. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये शेवटी एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण करतो फलंदाजाने. एका धावेने आपलं अकाउंट ओपन करतो हर्षद चौधरी. एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावपळक्या होत आहे ती 9. यावेळी एक मोठा फटका आणि काऊ कॉर्नर मधून चेंडू जातोय शिमाशेपार चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. अगदी जागेवरनं फटका लॅपिड स्ट्रोक खेळलेला आहे. कुठल्या प्रकारे फुटवर बघा जागेवरनं ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. मिड विकेट आणि लॉंगनच्या मधून काऊ कॉर्नर ज्याला संबोधलं जात आहे वाईडिश मिड विकेट मधून चेंडू गेला तर शिमारेषेवर चौकारासाठी. या चौकारीने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते ते 13. आणि दिनेश याचा फेवरेट फटका आहे. मनपसंद फटका आहे. दिनेश कित्येक स्पर्धेमध्ये असा फटका लिहिल्या खेळतो. सहजगती खेळतो. फेवरेट फटका आहे. निश्चितच दिनेश यांनी नाबाद 51 धावांची खेळी पेश केली होती. चेरोबा
चषकामध्ये मात्र आपल्या संघाला विजय संपादन करू देऊ शकला नाही. नाबाद 77 धावांची भागीदारीचा विक्रम या जोडीने केला होता. अर्थात राजन पाटील दिनेश पाटील याच्या जोडीला होता. चौकारीने धावसंख्या वाढून झाली ती 13. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे संघ. मित्रांनो आज या स्पर्धेचा हा अंतिम शेवटचा दिवस आहे. तसे मित्रांनो जर बघितलं तर 16 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1954 मध्ये वेस्ट इंडिजचा तेज तर्रार गोलंदाज मायकल होल्डिंग याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1978 मध्ये इंडियाचा माजी स्टेज ओपनर वसीम जाफर याचाही जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी 1996 मध्ये साऊथ आफ्रिकन ओपनर भारताचा माजी प्रशिक्षक गॅरी क्रॅस्टन यांनी संयुक्त अरब अमिरात UAE विरुद्ध 188 धावांची खेळी पेश केली होती. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी. जर शिमळाच्या बाहेर आपण झेल पकडता तर 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. पण या सुवर्ण संधीचा प्रेक्षक लाभ घेतात का? सुवर्ण संधी असणार आहे. जर आपण शिमळाच्या बाहेर झेल पकडता तर झेलासाठी निश्चितच 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे जय बजरंग स्पोर्ट्स क्लब गोरसईकडून. आजकडून आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण झेल घेताना थोडंसं सीमारेषेच्या दूर उभं राहायचं आहे. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षक जे आहेत सीमारेषेवर त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. तसे आजच्या दिवशी 2003चा जो वर्ल्ड कप होता दुबला संघ नामिबिया होता आणि नामिबिया संघाचे पाकिस्तान विरुद्ध तब्बल 5 फलंदाज 500 रुपयाने LBWच्या रूपाने बाद होण्याचा रेकॉर्ड आजच्या दिवशी घडला होता 2003च्या वर्ल्ड कपमध्ये. आणि आजच्या दिवशी 2006 मध्ये T20 क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला सामना टाय झाला होता न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या दोन संघादरम्यान. यानंतर नाणेफेक जी होणार आहे दक्षता स्पोर्ट चाविंद्रा इथे श्याम स्पोर्ट धामणगाव मेगा फिनाले 40+ दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे. किंवा आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून आपण जर स्पर्धा पाहत असाल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर आपण त्वरित या ठिकाणी हजर राहायचं आहे कारण नाणेफेक होणार आहे 5 षटकानंतर. मंचावर विराजमान निश्चितच करेलुगाचे उद्योगपती आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य निलेप नाईक सरांचं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. दिनेश भोईर गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स कंपनीर पॉवर स्पोर्ट्स शेलर संघाकडून पोस्टमॅन पाडा गोडसोईंकडून गोलंदाजी करताना यावेळी मात्र अपील केला जातोय आणि मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में फसते हुए सिक्सर किंग हर्षद चौधरी याची केली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय. पहिल्या विकेटचा पत्ताना 13 क्रिकेटमधील अशुभ आकडा संबोधला जातोय आणि अशुभ घडतंय निश्चित वीर तानाजी दापोडे या संघासाठी कारण हर्षद सारखा मोठा फलंदाज बाद होऊन पैलूमध्ये परतलेला आहे ज्याने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये 2 अर्धशतके झळकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हर्षद चौधरी याने पहिलं अर्धशतक झळकवलं होतं. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये 3 निश्चितच असे फलंदाज होते ज्याने प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघाचा हर्षद चौधरी, गोडसे संघाचा भावेश पवार आणि विलासमूर्ती राहणार संघाचा अक्षय चौधरी. गेल्या वर्षी अंगामध्ये 25 अर्धशतके झळकावले गेले होते. त्यामध्ये पहिलं अर्धशतक चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया केवणीदेवी संघाचा संदीप पाटील यांनी झळकावला होता आणि शेवटचं अर्धशतक
निश्चितच आदित्य ठाकरे चषकामध्ये पायगावचे सुपुत्र निश्चितच स्वयंभू पायगाव संघाचा डॅशिंग फलंदाज जितू गवळी यांनी झलकावलं होतं. दिनेश शाह पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी लेटकटचा फटका, नाजूक फटका आपण पाहतोय क्रिकेटमधील. शॉर्ट थर्ड मॅनला थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज प्रितेश, जो संघ नाही की युवा कर्णधार आपण पाहतोय वीरताने दापोडे या संघाकडून. निश्चितच या अगोदर प्रितेश यांनी कॅप्टन इनिंग खेळताना डलमधील अवस्था झाले असताना वीरताने दापोडे संघाला विजय संपादन करू दिला होता. 35 धावांची खेळी पेश केली होती. यावेळी मात्र मिडल करता आला नव्हता चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जोपर्यंत अडवला जातोय आकाश वारघडेकडून तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने धावसंख्या अडवून होते ते 15. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय रेग्युलर क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघामध्ये. दिनेश पुन्हा एकदा पोषवणपाडा गोडसेंकडून सामना करेल फलंदाज दिनेश टू दिनेश. प्रितेश आहे मला वाटतं निश्चितच. यावेळी मात्र रनिंग झेल आणि फलंदाज फेल. मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. फटका चांगला होता, मात्र जो झेल घेतलेला आहे अप्रतिम झेल. अगदी डाव्या बाजूला पळत येऊन वाईड ऑफ लॉंग ऑफला उभा होता क्षेत्ररक्षक आणि जवळपास एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. नवीन फलंदाज एक्सपिरियन्स कंपनीला अनुभवी राजन पाटील ज्याने कालच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. थोडासा अडचणीत सापडलेला निश्चितच वीरतानाजी दापोडे हा संघ, कारण प्रितेश कर्णधार आणि सिक्सर्स किंग हर्षद हे बाद होऊन पॅनलमध्ये फरकलेले आहेत. दिनेश आणि राजन या जोडीवर पूर्णपणे आता मदार असणार आहे. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका अपील केला जातोय, मात्र पंच सहमत नाहीत. शेवटच्या क्षणी निश्चितच पंचांचा इशारा येतोय आणि फलंदाज बाद. एका पार्टनरशिपची आवश्यकता होती वीरताने दापोडे संघाला. असं वाटलं होतं की वीरताने दापोडे संघ एक चांगली पार्टनरशिप भागीदारी रचेल, कारण यंदाच्या अंगामध्ये नाबाद 77 धावांचा जो भागीदारीचा विक्रम आहे तो या जोडीच्या नावे होता. राजन पाटील आणि दिनेश पाटील यांनी चेरोबा कोण चषकामध्ये श्रीगणेश बरोडे संघाविरुद्ध तब्बल नाबाद 77 धावांच्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर 3 नंबरच्या पार्टनरशिपचा विक्रम जो आहे तो जे गोडसे संघाच्या संदेश आणि पवन या जोडीच्या नावे आहे, ज्याने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अजित स्मृती मानकुले या संघाविरुद्ध हा विक्रम प्रस्थापित केला. मात्र नंबरवरचा विक्रम आपण पाहतोय एकूण मानकुले संघाचे यशपाल माल्याने तकदीर माले यांच्या नावे आहे, ज्याने गंगामाता गोंदवली चषकामध्ये वीरेन स्पोर्ट्स ठाकूरदार संघाविरुद्ध नाबाद 80 धावांच्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड केलेला आहे. निश्चितच बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होऊन पैलूमध्ये परतलेले आहेत. विकेट हॅट्रिकवर आहे गोलंदाज दिनेश. एक धाव पूर्ण करता फलंदाज एका धावेने धावसंख्या सिंगल हॅलूच पुरवू शकते. धावफलकावर धावा झाल्या जातात त्या 16. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर वीरतानाजी दापोडे संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 16. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज गवळी सर आपण बघितलं तर पूर्णपणे फ्लॉप खेळलेले आहेत. दिनेश याने थोडासा संघर्ष केला होता, दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला होता, मात्र हर्षद आणि प्रितेश या जोडीला
फक्त एक एक धावेवर समाधान मानावं लागलं होतं. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त ने फक्त 16. तर यापुढे 3 षटकामध्ये काय होतंय, फलंदाज आपला गेर बदलतात का, एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत वीरताने दापोडे संघाला घेऊन जातात की पॉवर स्पोर्ट्स सेलार संघ पॉवरफुल गोलंदाजी करून पुन्हा एकदा दबदबा या सामन्यावर ठेवतोय, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होते माझे सहकारी समालोचक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. तर पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात वाटत होती कारण 13 धावा होत्या, पण मात्र दुसऱ्या षटकात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळाली दिनेश याची. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि तब्बल 3 फलंदाज बाद केलेले आहेत. आकाश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. याला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ज्याप्रमाणे पवित्रा घ्यायला होता सुरुवातीलाच ठरवलं होतं, पंचाचा बाईचा इशारा येतोय. फटका जर खेळायचा असेल तर चेंडूची निवड ही फार महत्त्वाची आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला तुम्ही जर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार असाल तर तितकासा सक्सेस होत नाही आहे. ठाणे जिल्ह्याचा विचार जर केला तर दीपक मडवी आणि निलेश म्हात्रे डोंबिवलीचा हे जे रिव्हर्सचा फटका इतक्या लिलिया खेळतात, यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला आहे. निलेश म्हात्रे तर अशा प्रकारे फटका खेळतोय की एक क्षण तर समालोचक सुद्धा कॉमेंट्री करताना चुकतात. सहज गत्या खेळते. आकाश आमच्या व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला फक्त हलक्या हाताने खेळलेल्या पॉइंट कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एक पेक्षा जास्त मिळत नाही. एकच धाव. एका धाव्यानं राजाने आपलं खातं उघडतंय आणि एका धाव्यानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही कारण पॉवर सेलर संघाला जर आव्हान लक्ष ठेवायचं किमान 50 धावा धावपळकर ठेवावे लागतील. आकाश याला मात्र फुलटा चेंडू रिव्हर्सचा फटका आणि चेंडू पॉइंटच्या वरून षटकार. रिप्ले बघा पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळला. पॉइंटच्या वरून रिव्हर्स शॉट खेळला होता. पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 24. 3/24. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि षटकार लागल्यानंतर लगेचच चेंडू द्यायचा आहे. संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू दिनेश जवळ येतात आणि फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, फार महत्वाचं असतंय कान मंत्र देण्यासाठी. दिनेश प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांनी जर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला, मात्र सीमारेषेच्या बाहेर आपण आतमध्ये येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. सीमारेषेच्या बाहेर जर आपण झेल घेतला तर 200 रुपयाचा पारितोषिक जय बजरंग स्पोर्ट गोरसे ते जमजे मुरलीधर केणे यांच्या विद्यमाने मिळतील. सुवर्ण संधी आहे. मात्र आपण सीमारेषेच्या आतमध्ये येऊन कुठल्या प्रकारे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला तर आपणास 200 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. आपण सीमारेषेच्या बाहेर झेल घ्यायचा आणि 200 रुपये घेऊन जायचे आहेत. आकाश पुन्हा अगदी रिव्हर्स फटका खेळण्याचा पवित्रा घेतला होता. बघितलं की चेंडू खाली आणि उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. बाकीचं काम मात्र पंच भाऊ पाटील करतायत. व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 25. आकाश याला मात्र सूर बसलेला नाही या षटकामध्ये. 26 धावा झालेल्या आहेत. याला फक्त हलक्या हाताने केले. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण. चिकी सिंगल, चोरटी धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. राजेनाथ थोडासा वेगळ्या रणनीतीने खेळताना दिसतोय.
खरं तर विस्फोटक फलंदाज आहे. 5 चेंडू, अजून एक शेवटचा चेंडू टाकायचा आहे, कारण या षटकातला एक चेंडू वाईट टाकलेला आहे. पाच चेंडू टाकून झालेले आहेत, कारण पहिला चेंडू लेग बाय, त्यानंतर डॉट चेंडू 1, 6 वाईट, त्यानंतर 1. आकाश परंतु रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जातोय तो गली आणि थर्ड मार्चच्या सीमारेषेकडे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय तो दीनानाथ. 2 धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 29. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते सुभाष धुमाळ, कारण 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 13 आणि या षटकामध्ये तब्बल धावा ज्या पटकावलेल्या आहेत ते 16 धावा. निश्चित एक चांगले इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत ते, कारण 3 षटकांची समाप्तीनंतर 29 धावा आपण धावफलकावर पाहतोय. यानंतर मित्रांनो ओल्डी गोल्डी क्रिकेटमधील मेगा फिनाले, मेगा फायनल आपण पाहणार आहोत. दक्षता स्पोर्ट्स चाविंद्रा आणि श्याम स्पोर्ट्सचा धामणगाव या 2 संघामध्ये. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दक्षता स्पोर्ट्स चाविंद्र संघाच्या संघनायक इथे आलेले आहेत. श्याम स्पोर्ट्स धामणगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. मी चाविंद्र संघाच्या संघ कर्णधार विनंती करणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण आपण 40+ मध्ये खेळताना सुद्धा एक चांगली कामगिरी करतात. त्याचबरोबर हा जो खेळ आहे केवळ एंटरटेनमेंट, त्याचबरोबर फिटनेस हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतोय की डायबिटीस, ब्लड प्रेशर हे ज्या 2 गोष्टी असतील, तुमचा जर खेळ चांगला असेल तर ह्या गोष्टीपासून तुम्ही नक्कीच दूर राहू शकता. त्यामुळे फिटनेससाठी सुद्धा हा खेळ फार महत्त्वाचा आहे 40+. आणि भिवंडी तालुक्यामध्ये जितक्या प्रमाणात 40+चे संघ आहेत तितके म्हणते जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेच नसतील. हे एक फार महत्त्वाचं आहे. तब्बल 40+चे 50 पेक्षा जास्त संघ आहेत भिवंडी तालुक्यामध्ये, आणि ते ग्रामीण भागामध्ये. विशेष म्हणजे दिनेश येतोय, याला तर बॅटला हलकासा स्पर्श, मात्र यष्टी रक्षकाच्या डोक्यावर चेंडू जातोय. तोपर्यंत राजाने संधी मिळते फक्त 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावाने धावसंख्या झालेली आहे 30. पहिल्या षटकामध्ये दिनू याने अतिशय चांगली कामगिरी केली होती, फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 3 फलंदाज बाद केले होते. त्यामुळे एक चांगला निर्णय पॉवर सेलर संघाचा कर्णधार सचिन याचा जो निर्णय आहे 4थं षटक देण्यात, जे दिनू याच्याकडे सोपवलं आहे, दिनेश याच्याकडे सोपवलेलं आहे. दिनेश पोस्टमन पाडा गोरसे यांकडनं रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो कव्हरकडे, डीप कव्हरला जातोय. डीप मधून आकाश येतोय, तोपर्यंत 1 धाव, वाईड असा थ्रो येतोय, मात्र तिसरा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. एकच धाव मिळते आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 3 फलंदाज लवकर बाद झाले होते, मात्र दोघांमध्ये राजन आणि दीनानाथ दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते आणि हे फार महत्त्वाचं असतं. सुभाष धुमाळ, चांगली धावसंख्या जर उभी करायची असेल तर एक पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप आणि एखाद्या फलंदाजाने किल्ला लढवणं फार गरजेचं असतं, एक बाजू लावून ठेवणं फार गरजेचं असतं. यापूर्वी आपण बघितलं, याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, मनपसंत फटका खेळलेला आहे, डीप मिड विकेट, सीमापार षटकार, लांब पल्ल्याचा षटकार. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये बॉटम एंडचा चांगला वापर केला होता फलंदाज राजन पाटीलांनी, आणि काल जिथे गावठी ओली संघाविरुद्ध इनिंग समाप्त केली होती, जणू काही तिथूनच इनिंगला सुरुवात केलेली आहे. राजन पाटील यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये.
सुरुवातीच्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतला होता. आता मात्र आक्रमण केलेलं आहे. लांब पल्ल्याचा षटकार मारलेला आहे. आपण जर बघितलं जवळपास 105 मीटरचा हा षटकार होता. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 37. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती पुरवत आहेत की अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये किती धावा पटकावते वीरताने दापडे बघायचं आहे. मात्र असं वाटतं की 50चा आकडा पार होईल. 37 धावा झालेले 37. दिनेश पोस्टमन पाडा गोरसे एनकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. पुन्हा एकदा लॉफ्ट. यामध्ये चेंडू हवेत आहे. सीमारेषेच्या बाहेर जाते का बघायचं आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार षटकार. नितेश अनंत भोईर यावेळी ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. एकच ऍक्शन मध्ये लवकरच हरकत मध्ये आला होता आणि म्हटलं जाते हरकत में बरकत आहे. षटकार वसूल करतो फलंदाजाने. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या मुसळने वाढते. धावसंख्या वाढून होते ती 43 आणि आता मात्र राजन पाटील षटकांची हॅट्रिकवर आहे. षटकांची हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. थोडासा बदल केला होता. पहिले 2 चेंडू जर आपण बघितले जवळपास मधल्या आणि डाव्या यष्टीवरले होते. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हाताळला होता. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 43. निरंजन पाटील समालोचक यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दिनेश याला गोलांच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. शेलर येथून नितेश अनंत भोईर यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून पॉवर स्पोर्ट्स शेलर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच पाये येथून एक्सपर्टचा स्कोरर दीपक भुरे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकामध्ये 45 म्हणजे एक चांगली धावगती आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर लगेचच माहिती पुरवत आहेत की 11.25 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 45 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये मला वाटते 14 किंवा 15 धावा पटकावल्या तर 60+ एक चांगलं लक्ष ठरू शकतं. पूर्णपणे सहमत आहे गवळी सर आपल्या मताशी. कारण वीरतानाजी दापोडे संघाकडे ही चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि जर 55+ धावा जर निश्चित प्रथम फलंदाजी करताना वीरताने दापोडे संघाने झलकावल्या तर एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल आपल्याला. अगदी बरोबर. कारण 45 धावा झाल्यात. आता मात्र गोलंदाजीसाठी कोणी ते बघायचं मला वाटते हरिकेश येईल. हरिकेश यांनी सुद्धा प्रभावित केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. मग फलंदाजी असो की गोलंदाजी असो सातत्य ठेवलेलं आहे आणि सातत्य असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर कुठलीही स्पर्धा जिंकायची असेल तर संघातील जे प्रमुख खेळाडू आहेत मग अष्टपैलू खेळाडू असो तुमचा फलंदाज असो गोलंदाज असतो त्याला सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. सचिन तेंडुलकरने बघितलं आपण ह्याप्रकारे सातत्य ठेवलं तर आज विराट कोहली सातत्य ठेवताना पाहतोय आपण. सातत्य फार महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी. तुम्ही एखादा सामना खेळला त्यानंतर तुम्ही 4 किंवा 5 सामने खेळत नाही आहेत तसं होता कामा नये. सातत्य कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे. अतिशय उत्कृष्ट सातत्य आपण विराट कोहलीचं पाहिलेलं आहे. 34 षटकांचा वन डे मध्ये आता नंबर 2 वर पोहोचलेला आहे विराट कोहली आणि मोहम्मद अझरुद्दीन याच्या 9,354 धावांचा रेकॉर्ड विराट कोहली याने ब्रेक केलेला आहे. 28 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली दोघांमध्ये राजन आणि दीनानाथ मध्ये आणि फार महत्वाची आहे. मधल्या फळीमध्ये मिडल ऑर्डर आहे. हरिकेश जवळपास 10 ते 12 पावलांचा रनअप. याला मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. आज दीनानाथ सातत्याने रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो. काही यश सुद्धा आलेलं आहे. चेंडू मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. मारुती सकाराम केने क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत. आपलं या चषकामध्ये निश्चित हार्दिक स्वागत आहे. तसेच कविदास पाटील सावंदे आपले हार्दिक स्वागत आहे.
याला तर फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि या वेळेला मात्र दिनानाथची खेळी संपुष्टात. दिनानाथ एकची खेळी संपुष्टात आलेली आहे. आपण पाहिलं होतं कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडल करता आलं नव्हतं चेंडूला, हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेता आला नव्हता. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती क्षेत्ररक्षकाने आणि दिनानाथ याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पण मात्र 28 धावांची पार्टनरशिप करून दिनानाथ हा बाद झालेला आहे. आता मात्र अजय आलेला आहे. अजय गावस्कर कॅप कित्येक वर्षापासून मी पाहतोय अजय यास. याला मात्र स्लॉग शिप आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना आपण पाहतोय राजन पाटील. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा फटका खेळला होता. फलंदाजा फोर्स केला होता चेंडूला आणि ताकदवान फटका गवळी सर आपण पाहतोय राजन पाटील याच्या बॅटमधून. आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपण मित्रांनो ऐकतो. 50 धावा पूर्ण होत आहेत वीरताने दापोडे संघाच्या. 51 धावा झालेल्या आहेत. आता मात्र आपण म्हणू शकतो की एका सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचलेला आहे वीरताने दापोडे संघ. एक फाईट देण्याची संधी मात्र आता मिळणार आहे गोलंदाजांना. यावेळेला मात्र चेंडू हा उजव्या स्टेज थोडासा बाहेर होता. निधावच्या चेंडूची समाप्ती. साविंद्र संघाचे कर्णधार आलेले आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ कर्णधाराने यायचा आहे किंवा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण मेगा फिनाले आपला अंतिम सामना आहे आणि नाणेफेक थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. हरिकेश याला पुन्हा मात्र बाउन्सर चेंडू होता. पडल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स झालेला आहे. सरळ निघून गेला आहे तो यष्टी रक्षकाच्या हातात. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. षटकार लागल्यानंतर 2 चेंडू हे डॉट गेलेले आहेत. याला पुन्हा एकदा डॉट चेंडू. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा मारा करताना हरिकेश बघतोय. षटकी संपलेला आहे. 51 धावांचं लक्ष्य. पहिला 52 धावांचं लक्ष्य ना, 52 धावांचं लक्ष्य. पहिला सामना जेव्हा झाला तेव्हा 51 धावांचं लक्ष्य होतं सेमीफायनलमध्ये. यावेळेला मात्र 52 धावांचं लक्ष्य आहे. निश्चितच दुसऱ्या श्रेणीच्या सामन्यामध्ये वीरताने दापोडे संघाने 52 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे ते पॉवर स्पोर्ट्सच्या शेलार या संघासमोर. मित्रांनो पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आतापर्यंत जे हायलाइट्स पाहिजे झाले तर या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो अजूनही वीरताने दापोडे संघाच्या नावे आहे. 75 धावा या संघाने झळकवल्या त्या गावठी ओवली संघाविरुद्ध, तेही चेसिंग करताना. त्यामध्ये जयेश पाटील याचं शतक अर्धशतक व्यर्थ ठरले होते. नापाता 63 धावांची खेळी मात्र व्यर्थ केली होती. राजन पाटील मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांनी चौकारांची हॅट्रिक केलेली आहे. त्यामध्ये न्यू इकडा पिंपळनेर संघाचा सूरज जोशी आणि पिंपळगर संघाचा सूरज जोशी आणि आई गावदेवी खानपे संघाचा नितेश. या स्पर्धेमध्ये शर्करांची हॅट्रिक आपल्याला 10 पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये बिंदास लसने आणि सचिन गायकवाड हे 2 फलंदाज ठरलेले आहेत ज्यांनी 2-2 वेळेला हा कारनामा केलेला आहे. त्यानंतर बांद्रामध्ये कालेर संघाचा सुनील पाटील, स्वामी समर्थ सोनल संघाचा सतीश, जबरदस्त कारिवली संघाचा देवेन उर्फ पप्या खारीक, न्यू इकडा पिंपळनेर संघाचा शिवेश, शिवाजी स्पोर्ट्स सावंत संघाचा कल्पेश आणि पॉवर शेलार संघाचा हरिकेश. या फलंदाजाने षटकारांच्या हॅट्रिक या स्पर्धेमध्ये केलेले आहे.
या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजाने विकेट हॅट्रिकचा रेकॉर्ड केलेला आहे. त्यामध्ये सोरोजी कशिले संघाचा संदीप आणि गावदेव ओवळी संघाचा जॉन्टी. या स्पर्धेमध्ये सर्वात महागडे षटक भद्रावती कालेर संघाचे सुनील पाटील याच्या नावे, ज्याने 30 धावा खर्च केलेल्या. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिलेले आहे ते म्हणजे संदीप सोरोजी कशिले संघाचा. पुरुष ते विंटरच्या दिवा संघाविरुद्ध या गोलंदाजाने 4 फलंदाज बाद करून फक्त 1 धाव दिली होती. त्यानंतर मित्र स्पोर्ट्स कवाड संघाचा अनिकेत गोंदवली संघाविरुद्ध या गोलंदाजाने फक्त 2 धावा देऊन 4 फलंदाजांना पॅव्हलियनचा रस्ता दाखवला होता. तर ह्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये घडलेल्या घडामोडी हायलाइट्स आपण पाहतोय. यानंतर अंतिम सामना आपण पाहणार आहोत ओल्डी गोल्डी क्रिकेटमधील 40+ दक्षता स्पोर्ट्स चाविंद्र आणि श्याम स्पोर्ट्स धामणगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दक्षता स्पोर्ट्स चाविंद्र संघाचा संघनायक इथे आलेला आहे. श्याम स्पोर्ट्स धामणगाव संघाचा संघनायक आपण लवकर रिपोर्ट करायचा आहे. तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे वीरतानाजी दापोडे या संघाने. वीर तानाजी दापोडे संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे, कारण नाणेफेक होणार आहे. कारण दक्षता स्पोर्ट चाविंद्रा संघाचे कर्णधार आलेले आहेत. मेगा फिनाले अंतिम सामना आहे 40+ मधला दक्षता स्पोर्ट चाविंद्रा विरुद्ध श्याम स्पोर्ट धामणगाव. दक्षता चाविंद्रा संघाचे कर्णधार आलेले आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ कर्णधाराने सुद्धा त्वरित यायचं आहे. तर 52 धावांचं लक्ष्य आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्रितेश पाटील. आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. पॉवर सेलार सचिन आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. मान्यवर कक्षामध्ये भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच कारिवली गावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि आमचे सन्माननीय गोकुळजी नाईक यांचे बंधू नीलमजी नाईक उपस्थित आहेत. क्रिकेटशी त्यांचं खूप आतोड नातं आहे. उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आमचे मुरलीजी केने या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपण पाहू शकता मित्रांनो टी व्ही मॉनिटरवर नीलमजी नाईक जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत तसेच भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांना आपण शाल त्याचबरोबर बुके आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं. आपण पाहू शकता मुरलीजी केणे स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्या शुभ हस्ते नीलमजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. बॅक टू क्रिकेट नाव. पंचांना विनंती आहे सामना सुरू करायचा आहे आणि सामना जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा समालोचन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद गवळी सर. तर जे आव्हान दिलेलं आहे वीरतानाजी दापोडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 52 या धावांचं आणि 52 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीने मैदानामध्ये आलेले आहेत. पॉवर सेलर संघाकडून सचिन आणि हरिकेश. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने धुरा सोपवलेले गोलंदाज दीनानाथ याच्या खांद्यावर. दीनानाथ आमच्या VIP कक्षाच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची वेळरचना आपण पाहू शकता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता ऑफ साईडचे क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलेले आहे. त्यामध्ये शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट कव्हर पॉईंट, त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हर्षद चौधरी उभा आहे. त्यानंतर दिनेश थर्टियर सर्कलच्या बाहेर ऑल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तैनात केलेला आहे कर्णधाराने वाडेच्या लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्यानंतर ऑन साईडला जर आपण बघितलं तर शॉर्ट फाईन लेगला तेजेश पाटील आहे. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला बॅकवर्डला एक क्षेत्ररक्षक आणि राजन पाटील आपण पाहतोय थोडंसं वाईडिश थर्टियर सर्कलमध्ये मिड ऑफला. यावेळी सपोर्ट क्रॉस झाला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पहिल्यांदा शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये तेजेश कडून. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सचिन एका धावेने
आपलं अकाउंट ओपन करतोय आणि पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचंही खातं उघड होते. दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये निश्चितच निळकुरा पिंपळनेर संघाने साई स्पोर्ट्सचा खारबाव संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. दिनानाथ राईट आर्म द विकेट. यावेळी मात्र लपेटला होता चेंडूला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. कार्पेचे सारे थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राजनकडून आणि जिथे एक धाव व्यतीत होतो 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने हरिकेश आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय आणि पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाची धावसंख्या वाढवून होते 3-3. सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा प्यार के रंग व्हॅलेंटाईन डे के संग और क्रिकेट के रंग जय बजरंगा गोडसे के संघ जय बजरंग चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी सफलग्रस्त झाला होता. बॅकफुटवरही गेला होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. पंचांचं वाईडचं शर्यत आहे. अशा प्रकारे 2 धाव मिळतात पॉवर शेलार संघाला आणि 2 धावीने धावसंख्या वाढवून होते 5. 5 धावफलकावर धावा झलकल्या गेलेल्या आहेत आणि 5 मार्च पासून मित्रांनो 2 मेगावनला तालुका क्रिकेटमध्ये सुरुवात होणार आहे. स्वर्गीय दिनकर ट्रॉफी श्री गणेश भरोडी संघाचा एक मेगावून आपण पाहणार आहोत. तसेच साई स्पोर्ट्स खारबाव आयोजित आत्मारामा गुलवी स्मृती चषक 2018. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिले जात आहे. शिवमालाच्या बारा षटकार. प्रेक्षकांनी मला वाटतं झेल पकडलेला आहे. ज्याही प्रेक्षकांनी झेल पकडला असेल तर या षटकाची समाप्तीनंतर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला 200 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. पोझिशन मध्ये आला होता. चेंडूच्या लाईन मध्ये आला होता. नाही अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका खेळपट्टीचे सौंदर्य सादर करणारा फटका आपण पाहतोय. चेंडू डीप कव्हर मधून शिमारशा भारत चौकारासाठी. रिप्लेमध्ये आपण पाहूया सुंदर फटका. अगदी कलेचा आविष्कार बघायला मिळालाय. कलात्मक फटका आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर गॅप मधून जातोय चौकार. प्रेक्षणीय फटका. प्रेक्षणीय कव्हर ड्राईव्ह. धावसंख्या या चौकारीने ओढून होती ती 15. क्लासिक फटका आपण पाहतोय आणि तसे क्लासिक संगीत ऐकायला चांगलं वाटतं आणि क्लासिक फटका बघायला चांगलं वाटतं. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि चेंडू जातोय कॅल्क्युलेटचा षटकार. अगदी तोलून मापून मारलेला षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 21. हे आपण पाहू शकता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका पोझिशन मध्ये आणलं होतं. निश्चितच ऑन द राईटच्या अंदाजाने फटका खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून निश्चितच डीप एक्स्ट्रा कव्हर बरोबर कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार. यावेळी मात्र बॅकफुटवर झाला गेला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला यावेळी चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते दिनेश कडून. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या वाढवून होते ते 22. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात गवळीसर आपण पाहतोय पॉवर शेलार संघाकडून. अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळालेली आहे. कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा पाहते आपण 52 धावांची आवश्यकता आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा. त्याला ओव्हरऑल जी 4 षटके 4 षटकामध्ये आवश्यक धावगती जी आहे आस्किंग रन रेट आहे त्याचा जो मानसिक दबाव असतो तो कमी होणार आहे. निश्चित भावने लक्षाचा पाठला करताना ज्या प्रकारे सुरुवात हवी होती सलामीवीरांकडून त्याप्रमाणे सुरुवात करून दिलेल्या दोन्ही सलामीवीरांनी सचिन आणि हरिकेश मागच्या सामन्यामध्ये या दोन्ही फलंदाजांनी चांगली सलामी दिली होती आपल्या संघाला आणि या सामन्यामध्ये चांगली सलामी देताना
जेव्हा मी संघाचं ओपनिंग घेतलं होतं सचिन याने सांगितलं होतं की 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्वार्टर फायनलमध्ये आम्हाला संघर्ष करावा लागला होता. पण यावेळेला मात्र आम्ही थोडंसं वेगळ्या रणनीतीने खेळणार आहोत आणि ती रणनीती बघायला मिळते. अगदी पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलेलं आहे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन. नाही त्याचं आक्रमण करताना दिसतोय, ज्याला क्रिकेटमध्ये बचावाचं साधन म्हटलं गेलेलं आहे आणि आक्रमण केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाकडून पॉवरफुल फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळालेले आहे. दुसरं षटक निश्चितच राजन पाटील तो सर्वात अनुभवी असा गोलंदाज आहे. मरता क्या न करता राजन पाटील याला गोलंदाजीला बोलावं लागलेलं आहे प्रितेश पाटील याला, कारण धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. जर धावसंख्येला ब्रेक लावायचा असेल तर निश्चितच अनुभवाचा वापर करावा लागणार आहे. सर्वात अनुभवी गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे. यावेळी मात्र स्वीप झाडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडूने बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून येतोय. हर्षद चौधरी त्या सेफ हँडमध्ये. आता मात्र जे अस्किंग रन रेट आहे ते 7.50 आहे. यावेळी मात्र फ्लिकच्या अंदाजाने फटका केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जोपर्यंत अडवतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावफलकावर धावा झळकल्या जातात ते 23. दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय वीरताने दापोडे आणि पॉवर स्पोर्ट्स शेलार या दोन भलाढ्य संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राजन पाटील पुन्हा एकदा पीपी कोर्स कडून. यावेळी मात्र अपील होता हलकासा, मात्र अपीलमध्ये आपण बघितलं तर आत्मविश्वास कमी होताना उत्साह जास्त होता. एक लेगबाजच्या रूपाने धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या होते 24. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय राजन पाटील हाताळण्यासाठी आलेलं आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नव्हता. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतो पंचांकडून. या लेग बायच्या एका धावेने धावसंख्या अवलंबून होते ती 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकावर झलकली जाते. क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय 25 धावा पॉवर शेलार या संघाच्या. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, टायमिंग साधता आलेला नाही. अतिशय उत्कृष्ट संतुलन आपल्याला पाहायला मिळालं होतं. क्षेत्ररक्षकाकडून सुरक्षित हातांची झोळी फेस केली होती आणि पहिला हादरा बसतोय पॉवर शेलार संघाला हरिकेनच्या रूपाने. पंचांनी सामना थोडा थांबवायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ग्रामीण सम्राट ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते तसे ठाणे जिल्हा बांधकाम समिती सभापती व शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळे मामा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम. ग्रामीण सम्राट बाळे मामा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक 2018 मध्ये जय बजरंग गोसे तसेच आमचे मुरलीधर केने यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. वेलकम सर. तर आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ग्रामीण सम्राट
त्याचबरोबर शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा परिषद ठाणे जिल्हा गटनेते, तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुरलीधरजी केणे तसेच जय बजरंग गोरसेच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पदाला विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. निश्चितच दरम्यान आगमन झालेलं आहे तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके बालेमामा सन्माने सुरेश म्हात्रे साहेबांचं, त्यांचं या चषकामध्ये जयबजरंग चषक 2018 जयबजरंग स्पोर्ट्स घोडसई ग्रामस्थ मंडळ घोडसई यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपटवलेला नयन. यावेळी मेडल करता लावण्यात चेंडूला शॉट स्क्वेअर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर शेलर संघाची धावसंख्या झालेली ती 26. 13च्या सरासरी धावपलकात धावा झलकल्या गेलेल्या तर 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर शेलर या संघाने यापुढील 3 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठल्या संघाचे ते हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार, मॅच की आगली कहाणी सुनते. मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सरकी जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाळ. आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले ग्रामीण सम्राट तसेच ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख व जिल्हा परिषद ठाणेचे गटनेते तसेच बांधकाम समिती सभापती जिल्हा परिषद ठाणे सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळेमामा यांच्या माहितीसाठी हा दुसरा सेमीफायनलचा सामना. यापूर्वीच न्यू एकवेरा पिंपळनेर संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि 40+ दक्षता स्पोर्ट चाविंद्रा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव 40+ या 2 संघाने प्रवेश केलेला आहे. आणि हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. पॉवर सेलार विरुद्ध वीर तानाजी दापोट याने 52 लक्षाचा पाठलाग करताना पॉवर सेलार संघाची पॉवरफुल सुरुवात बघायला मिळते, कारण 2 षटकामध्ये धावसंख्येची झालेली आहे ती 26. निम्मा पल्ला पार केलेला आहे आणि बरोबर 3 षटकामध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये, काही होऊ शकतं पण मात्र संघर्ष बघायला मिळणार आहे. पण एक गोष्ट मात्र जमेची बाजू आहे. सचिन संघाचा कर्णधार खेळपट्टीवर आहे. फक्त एक फलंदाज बाद झाले, हरिकेश बाद झालेला आहे आणि आता मात्र नयन आलेला आहे. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर सांघिक कामगिरी बघायला मिळालेली आहे. भले मागच्या सामन्यामध्ये नयन याला सूर गवसलेला नव्हता, यावेळेला मात्र महत्त्वपूर्ण सामना आहे आणि कित्येक स्पर्धेमध्ये नयन याने अगदी नयनरम्य कामगिरी केलेली आहे आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करते बघायचं आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण यानंतर येणारा दिनेश, त्यानंतर येणारा आकाश, असं स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. हर्ष देतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्सी होतोय, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. आमचे विकीजी म्हात्रे, आपणास विनंती आहे आपण आपली मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम विकीजी म्हात्रे. स्वराज्य चषक त्यांची देण अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं. विकीजी म्हात्रे, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, 1 धाव पूर्ण केली जाते. पंचांचा लेग बायचा इशारा. मित्रांनो, विकीजी म्हात्रे यांनी सुद्धा एक इतिहास रचलेला आहे. खराडी या गावी डे नाईटची स्पर्धा आयोजित करून त्यांनी एक इतिहास रचला होता. विकीजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान घोडसई गावचे माजी सरपंच संदीप ठाकरे यांचंही आगमन झाले आहे. त्यांचंही जयबजरंग चषक 2018 जयबजरंग स्पोर्ट्स क्लब घोडसई ग्रामस्थ मंडळ घोडसई यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच बाबूराव केने यांचंही आगमन झालं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर हेमंत केने, आपलंही हार्दिक स्वागत आहे. विकी म्हात्रे, वन मॅन शो यांचा आपला मेगावन पाहिला होता. लिव्हिंग एज आणि या ठिकाणी मात्र सॉफ्ट डिसमिसल. पुन्हा एकदा नयन अपयशी. त्यानंतर ज्याने आम्हाला जेवणाची अतिशय उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष घोडसई कैलास ठाकरे, आपलंही हार्दिक स्वागत आहे. विकी म्हात्रे साहेबांचंही हार्दिक स्वागत आहे, ज्याने तालुका क्रिकेटमध्ये काही इतिहास रचला होता. क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य चषक खाडी
आयोजित करून पहिली रजनी स्पर्धा आपण मित्रांनो पाहिली होती तालुका क्रिकेटमधील जी आयोजित केली होती अबू स्पोर्ट्स खाडे आणि वन मॅन शो युवा नेते डॅसिंग व्यक्तिमत्व नेतेचं विकी म्हात्रे साहेबांनी. याला व्हॉट ए शॉट. मात्र चेंडू प्लेसमेंट चांगला नाही, फटका चांगला आहे मात्र प्लेसमेंट चांगला होता. डीप मिड विकेटला एक चांगला झेल. आणखीन एक फलंदाज बाद होत आहे. पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचा प्रेक्षकांना आणखीन एक सुवर्ण संधी आहे. आणखीन 200 रुपयाचा पारितोषिक वाढलेला आहे. निश्चितच मनसे शाखा अध्यक्ष कैलास ठाकरे यांच्याकडून सीमारेषे बाहेर जर झेल पकडा तर 200 रुपयाचा पारितोषिक. तसेच जय बजरंग गोडसे संघाचे सर्व आयोजक मुरलीधर बाबुराव के यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक, तब्बल 400 रुपयाचा पारितोषिक जिंकण्याची संधी आहे प्रेक्षकांना. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 400 रुपयाचा पारितोषिक होईल. आपणही सज्ज राहायचंय. निश्चितच आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये निलेश पाटील यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत गाडीचे ते विसरून गेलेले आहेत. आपण जर आमचा आवाज ऐकत असाल निलेश पाटील वडणूकर. हर्षद याला मात्र अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जात आहे. सिटेड बॅटेड स्ट्रोक खाली बसून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हॅट्रिकची संधी होती, जोरदार अपीलही केलं होतं मात्र अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. कमबॅक करतोय हर्षद. धावसंख्या स्थिर राहिली 28. 2 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या होती. या षटकामध्ये मात्र हर्षद अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय, कमबॅक करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 धक्के दिले होते आणि तिसरा चेंडू डॉट. आता मात्र संघाची सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे, कारण आकाश खेळपट्टीवर आहे, दिनेश खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. याला फटका खेळला, चेंडू सरळ हवेत आहे. मिडॉनला मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाहीये. तोपर्यंत मात्र फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. केवळ केने गोडसे गणू पाटील आणि गीतेश पाटील यांच्याकडून दापोडे संघाला बेस्ट ऑफ लक आलेला आहे. प्रितेश पाटील, चेतन पाटील यांच्यासाठी खास आणि या स्पर्धेला त्यांनी ऑल द बेस्ट दिलेलं आहे. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा देऊन 2 स्वागत झालेलं आहे. शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख, ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते तसेच बांधकाम समिती सभापती व ग्रामीण सम्राट सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुरलीजी केणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना आपण एक शिवसेनेचं प्रतीक असलेली भगवी शाल, त्याचबरोबर बुके आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. मित्रांनो, आपण फटाक्यांचे आवाज ऐकतात. सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर विकीजी म्हात्रे त्यांनी सुद्धा एक इतिहास रचलेला आहे. खारडी येथील मैदानावर प्रथमच डे नाईट स्पर्धा आणि एक भव्य दिवस स्पर्धा स्वराज्य चषक याचं आयोजन केलं होतं. 1 मॅन शो विकीजी म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान मुरलीजी केणे आपण करायचं आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्याने विकीजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया.
एक युवा आणि डॅशिंग नेते विकेजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान सुनीलजी केणे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. त्यांनाही आपण एक भगवी शाल त्याचबरोबर बुके आणि एक सन्मान चिन्ह ते नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी पंचाला विनंती करणार आहे की सामना फक्त आपण 5 मिनिटं थांबवायचा आहे, कारण या स्पर्धेचे आजचे प्रमुख पाहुणे आमचे सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांना मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा मी आपलं जय बजरंग गोडसे यांच्या वतीने तसेच आमचे मुख्य आयोजक मुरलीजी केणे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती करतोय की आपण या स्पर्धेसाठी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई मुरलीधर केने व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आयोजित जय बजरंग चषक 2018 आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या या दिवशी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, सर्व संघातील खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, साळाबादप्रमाणे माझे मित्र मुरलीधर केने यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजिली जाते आणि प्रत्येक वर्षी आयोजन देखील तेवढंच चांगलं असतं आणि म्हणूनच मुरलीधर केनेचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खरोखरच सालाबादप्रमाणे चांगलं आयोजन करून नवोदित खेळाडूंना, या पंचक्रोशीतील खेळाडूंना इथे खेळण्याची सुवर्ण संधी देतो. आणि खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून या विभागातील, या तालुक्यातील सर्व संघ, सर्व खेळाडू या स्पर्धेत एकत्र खेळतात, खांद्याला खांदा लावून खेळतात आणि त्यामुळंच त्यांच्यामध्ये एकतेची आणि अखंडतेची भावना निर्माण होते, जी आपल्या देशाला आज खरोखरच गरजेची आहे. आणि म्हणूनच देशाच्या एकात्मतेसाठी कुठं ना कुठं असू दे, परंतु या जय बजरंग स्पोर्ट्सचा मोलाचा सहभाग आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्यांचे सर्वांचे, मुरलीधर केने आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना विजयासाठी शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमचे आदरणीय बाळामायांना विनंती करणार आहे फक्त आपण 1 मिनिट थांबायचं आहे, कारण आपला मेगा सत्कार या ठिकाणी होणार आहे. कारण आपण आपली जी निवड झालेली आहे ठाणे जिल्हा परिषद गटनेते, त्याचबरोबर बांधकाम समिती सभापती म्हणून सुनीलजी केणे व त्यांचे सहकारी आपला एक मेगा सत्कार करणार आहेत. आपली जी निवड झालेली आहे जिल्हा परिषदेचे गटनेते तसेच बांधकाम समिती सभापती सुनीलजी केणे यांचे सर्व सहकारी आपल्या शुभ हस्ते आपला एक मेगा सत्कार करणार आहेत. Sarase Production. मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी एक मेगा सत्कार करण्यात येतोय. सुनीलजी केणे यांचे सर्व सहकारी, ग्रामीण सम्राट, ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, बांधकाम समिती सभापती व ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचा एक मेगा सत्कार सुनीलजी केणे यांचे सर्व सहकार्य करतायत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. पाहूया टीव्ही मध्ये आपण पाहू शकता सन्माननीय बाळ्यामामा यांचा एक मेगा सत्कार सुनीलजी केणे त्यांचे सहकार्य करतायत.
DJ Deepak. तर सन्मान्य बाळामामा, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपलं मनोगती व्यक्त केलं, त्याबद्दल मी जय बजरंग गोरसई, त्याचबरोबर आमचे मुरलीधरजी केने, तसेच सुनीलजी केने यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 40+ ते दोन्ही कर्णधार यायचे 40+. चाविंद्रा व धामणगाव. सुभाष धुमाल. तर मित्रांनो, बोलूया आपण नाणेफेकीकडे. गोल्डी क्रिकेट 40+ मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. अक्षता स्पोर्ट्स चाविंद्रा आणि श्याम स्पोर्ट्स धामणगाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे 40+ संघाचे संघ नाही का नाणेफेक केली जाणार आहे. दक्षता स्पोर्ट्स चाविंद्रा आणि श्याम स्पोर्ट्स धामणगाव मेगा फिनाले गोल्डी क्रिकेट. चिर तरुण खेळाडूंचा खेळ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघामध्ये नाणेफेक केले जाणार आहेत. निश्चितच तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके बालेमामा सन्मान्य सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेना गटनेते जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आणि बांधकाम समिती सभापती सन्मान्य गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक जिंकलेले श्याम स्पोर्ट्स संघाचे संघनायक श्याम पाटील याने दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनस्वी धन्यवाद मामा, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. निश्चितच आमची रजा घेत आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दक्ष स्पोर्ट्स चाविंद्रा आणि श्याम स्पोर्ट्स धामणगाव. श्याम स्पोर्ट्स धामणगाव श्याम पाटील फॅम टीम आहे, आपला संघ आहे. नाणेफेकीचा जो कौल होता आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भरपूर महत्त्वाचा आहे, कारण आम्ही ज्यावेळेस फिल्डिंग घेतो तो नक्कीच जिंकतो. निश्चितच फिल्डिंग आपण जेव्हा स्वीकारता तेव्हा आपला संघ जिंकलेला आहे. तर यावेळी आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना संपूर्ण संघाचा निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आता आमच्याकडे राजू आहे, मी स्वतः आहे, रामा आहे, महेश आहे, आम्ही 4 गोलंदाज आहे. आपल्या संघाने निश्चित अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये केलेले आहे. हे जे आयोजन केलेले गेले क्रिकेट रंग जबरंग गोळसेकर संघ, हे क्रिकेटचा रंग, या रंगामध्ये आणखीन एक रंग मिसळलेला आहे, तो म्हणजे गोल्डी रंग. काय वाटतं या रंगाविषयी? कारण प्रथमच पोर्टुगल संघाला इथे समावेश दिलेला आहे. खरोखर आता जय बजरंग गोरसाई संघाने आम्हाला पोर्टुगल संघांना जे काही इथे खेळाचं हे केलं आहे ते खरोखर आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. आणि इथले या जवळच्या परिसरातले जे आपले 40+ संघ आहेत तेवढे खेळले, तसेच मी ते 40+ किंवा जय बजरंग यांचे आभार मानतो. निश्चितच आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40च्या वर असणार. 40च्या वर मजल मारण्यासाठी कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून कसं अपेक्षा असेल? आपल्याकडे जयराम आहे, दिलीप आहेत, त्यानंतर सरस आहेत आणि एवढे तर आहेत. तर एक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, अवश्य. निश्चितच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे श्याम स्पोर्ट्स धामणगाव संघाचा संघनायक श्याम पाटील याने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
दक्षता स्पोर्ट्स चाविंद्र संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी अनुमती दिलेली आहे. तर मी घेऊन जातो टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समोरचे गुरुवर्य मार्गदर्शक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवली सर. बॅक टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद सुभाष धुमाळ. पुन्हा एकदा वळूया आपण खेळाकडे. मधल्या काळामध्ये खेळ थांबलेला होता. चौथ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. आता सामना धावा जिंकण्यासाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी जी आवश्यकता आहे 24 धावांची आवश्यकता आहे. 12-24. हा चेंडू मात्र खेळलेला चेंडू जातोय तो गलीकडे. तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी. धावसंख्या झालेली आहे 29. 29 धावा झाल्या. अजून जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हे सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. याला वाटे शॉट. प्रेक्षणीय फटका आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. ताकदवर फटका खेळला होता. आडव्या बॅटने फटका खेळला होता. दिनेश याचा एक आगळावेगळा अंदाज. मिडविकेट किंवा लॉंग ऑनला फटका खेळण्यामध्ये वाकफगार आहे तसं दिनेश आपण बघितलं. यापूर्वी सुद्धा कित्येक सामन्यामध्ये बघितलं होतं. आता षटकाराने मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली आहे 35. 52 धावांचं लक्ष्य आहे. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आलेला आहे. काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. तसंही क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे उचित ठरणार नाहीये. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 17 धावा. या षटकातले जे 4 चेंडू आहेत ते फार महत्त्वाचे ठरणार आहेत. या 4 चेंडूमध्ये पॉवर सेलार संघ जितक्या जास्तीत जास्त धावा जमवेल तितका मानसिक दबाव शेवटच्या षटकामध्ये कमी राहील. आणि 4 चेंडूमध्ये जर कमीत कमी धावा देऊन फलंदाज बाद केले तर मानसिक दबाव येऊ शकतो पॉवर सेलार संघावर. राजन याला मात्र शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मिळतात कारण दोघांच्या मधून चेंडू डीप फाईन लेग सीमारेच्या बाहेर गेला होता. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 39. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आता मात्र पॉवर सेलारसाठी समीकरण सोपं ठरतंय. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 39 धावा झालेल्या आहेत. दिनेशने आक्रमण केलेलं आहे. राजन राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला मात्र पंच केलेला आहे चेंडूला. डिपिश पॉइंट सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होते चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे पंच केला होता. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तसेच गटनेते तसेच क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे असे सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम सर.
संजयभाई म्हात्रे साहेब यांनी सुद्धा एक इतिहास रचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवा टेमकर या ठिकाणी प्रथमच प्रकाश जोरातली स्पर्धेत त्यांनी आयोजित केलं होतं. संजयभाई म्हात्रे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. याला फुलटॉस चेंडू आहे. मात्र चेंडू जाते तो व्हाईटिश मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहे. स्वैर असा थ्रो येतोय. तिसरी धाव धोकादायक ठरू शकते. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 3 धाव होत आहेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. आज अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलं होतं ते गंगामाता गोंदवले संघाने आणि केवळ खराब क्षेत्ररक्षणामुळे हा संघ पराभूत झाला होता. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण. 3 गोष्टीवर जर तुमचं प्रभुत्व असेल तर मात्र तुम्ही विजयाकडे सहजगत्या वाटचाल करू शकता. 3 धावा मिळत आहेत. 3 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 46. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. संजयभाई म्हात्रे साहेब यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये न्यू एकवेरा पिंपळनेर संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. पॉवर सेलार संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे आणि 40+ मध्ये 2 संघ या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. दक्षता स्पोर्ट चाविंद्र आणि श्याम स्पोर्ट धामणगाव हे 2 संघ 40+ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे कारण अजूनही यानंतर 2 सामने होणार आहेत. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी पॉवर सेलार संघाला. आज पॉवर सेलार संघाची सुद्धा एक सांघिक कामगिरी बघायला मिळालेली आहे. मात्र सातत्य दाखवलं येते खास करून सचिन याने. आज हरिकेश याला काही यश आलं नव्हतं. नयन सुद्धा 0वर बाद झाला होता. त्यानंतर मात्र दिनेश आणि आकाश दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. खास करून दिनेश याने आक्रमण केलेलं आहे. सांघिक कामगिरी बघायला मिळाली कारण एका सामन्यामध्ये सचिन तर एका सामन्यामध्ये हरिकेश आणि ह्या सामन्यामध्ये आक्रमण करताना दिनेश. संघाचा कर्णधार प्रितेश येतोय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रितेश लॉंग रनअप 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि 6 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. प्रितेश गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी सज्ज होत आहे. दिनेश आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय प्रितेश आणि पंच भाऊ पाटील इशारा करतायत डेड बॉल. एक सिली पॉइंट दबाव टाकण्यासाठी तैनात केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. त्यामध्ये आपण पाहतोय एक थोडासा थर्ड मॅन वाईडिश, एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग, थोडासा वाईडिश असे 3 क्षेत्ररक्षक आहे सिंगल वाचवण्यासाठी आणि एक दबाव टाकण्यासाठी सिली पॉइंट बघायला मिळतोय. प्रितेश याला फुलटॉस चेंडू आणि चेंडू भिरकावून दिला जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि याच बरोबर वी तानाजी दापोडे हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर.
तिसरा आणि चौथं पारदर्शी सुद्धा आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. वीरतानाजी दापोडे ते साईज फूट खारबाव दोन्ही संघ कर्णधारांनी लक्षात घ्यायचं आहे, कारण स्पर्धा